नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9वी मध्ये मॅथ्स पार्ट 2 मधील युनिट 1 बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 आज सोडून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या आधीचा प्रॅक्टिस सेट सोडून पाहिलेला आहे. तर आता आपण हा प्रॅक्टिस सेट सोडवण्याची सुरुवात करूया. यामध्ये बघा, पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन द नंबर लाइन अँड देअर कोऑर्डिनेट्स डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. आपल्याला इथे एक टेबल दिलेलं आहे. टेबलच्या खाली इथे काही आपल्याला पेअर दिलेले आहेत सेगमेंट्सच्या, त्या कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही ते आपल्याला इथे ओळखायचे आहे. मग हे ओळखण्यासाठी आपल्याला आधी यांचे डिस्टन्स काय आहे, पॉईंटचे डिस्टन्स काय आहे हे आपल्याला इथे काढणे गरजेचे आहे. बघा, इथे पहिलं काय आहे, सेगमेंट डी दिलेलं आहे. सेगमेंट डीचं आपण इथे डिस्टन्स काय, डी आणि ई या पॉईंटमधील डिस्टन्स काय आहे ते आधी काढून घेऊया. सेगमेंट डी दॅट इज लेंथ डीई इज इक्वल टू सेगमेंट डिस्टन्स डीई. सो आता आपण पहिला आधी डिस्टन्स डी ची व्हॅल्यू काय मिळते ते आधी आपण काढून घेऊया आणि त्यानंतर डिस्टन्स ए बी ची व्हॅल्यू काढूया. बघा, डिस्टन्स डी ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला बघा डिस्टन्स डी मध्ये डी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आधी घ्यावे लागतील. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी. डी या पॉईंटचे कोऑर्डिनेट बघा काय आहेत, -7 आहेत. आणि त्यानंतर ई या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बघा, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ई इज इक्वल टू ईचे कोऑर्डिनेट्स आहेत 9. आता आपण हे जर कम्पेअर केलं तर कम्पॅरिझनमध्ये आपल्याला असं दिसून येईल की हा जो 9 आहे तो मोठा आहे. सो 9 मोठा आहे, त्यामुळे आपण काय करणार, तर डिस्टन्स डी इज इक्वल टू ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करणार आहोत. मायनस स्मॉलर नंबरची व्हॅल्यू आहे -7 इज इक्वल टू, बघा मायनस मायनस साईन जेव्हा एकत्र येतं तेव्हा ते प्लस साईन होतं. सो 9 + 7 ही आपल्याला इथे व्हॅल्यू मिळेल. सो डिस्टन्स डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 9 + 7 16 ही व्हॅल्यू इथे मिळताना दिसून येईल. म्हणजे डिस्टन्स डी ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे 16 ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली दिसून येते. याला आपण नंबर 1 देऊया. स्टेटमेंट 1 आहे. आता बघा, आपल्याला डिस्टन्स डी मिळालेला आहे. त्यानंतर डिस्टन्स ए बी ची व्हॅल्यू काय असेल ते इथे आपण काढूया. डिस्टन्स ए बी, आता लेंथ ए बी ची आपल्याला माहिती आहे, सेगमेंट ए बी दॅट इज लेंथ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. ओके, सो आता ए चे कोऑर्डिनेट्स बघा काय आहेत ते आपण इथे लिहून घेऊया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए. पॉइंट ए बघा, ए चे कोऑर्डिनेट्स आहेत -3 आणि आपल्याला बी या पॉईंटचे पण कोऑर्डिनेट्स इथे घेणं गरजेचं आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी इज इक्वल टू बी चे कोऑर्डिनेट्स आहेत 5. बघा, हे बी चे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत आणि ए चे सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत. मग आपण डिस्टन्स ए बी ची व्हॅल्यू काय असेल ते इथे काढायची सुरुवात करूया. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, बघा ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आहे. 5 -3 करायचं आहे. 5 -3. बघा, 5 -3 जेव्हा मायनस मायनस एकत्र येतात तेव्हा प्लस साईन होतं. म्हणजेच 5 + 3 हे मिळताना दिसून येईल. 5 + 3 ची व्हॅल्यू 8 मिळेल. डिस्टन्स ए बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 8. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलेलं आहे. ही स्टेटमेंट नंबर 2 आहे. बघा, आता इथे आपलं फ्रॉम 1 and 2 पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, डी काय आहे तर 16 आहे. डीचं मेजरमेंट 16 आहे आणि ए बीचं मेजरमेंट आहे 8. आपल्याला इथे जरा विसंगती दिसत आहे. सो आपण इथे असं म्हणू, फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 बघा काय म्हणू आपण, तर डी अँड ए बी आर नॉट सेम. लेंथ डीई अँड लेंथ ए बी आर नॉट सेम, आर नॉट इक्वल साइड्स. सो त्यांचं मेजरमेंट जे आहे ते इक्वल नाही आहे असं म्हणता येऊ शकतं. त्यामुळे ह्या सेगमेंट्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट नाही आहेत असं आपल्याला इथे सांगता येऊ शकतं. बघा, इथे आपल्याला काय सांगितलं होतं, ह्या ज्या सेगमेंट्स दिलेल्या आहेत पेअर्स, त्या सेगमेंटच्या पेअर्स इथे कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे आपल्याला इथे ओळखायचं होतं. हे पहिली जी पेअर आहे ती कॉन्ग्रुएंट नाही आहे असं इथे आपण म्हणू शकतो. देअरफॉर सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी are not congruent.
आर नॉट कॉन्ग्रुएंट असं आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये म्हणू शकतो. बघा काय मिळालेलं आहे आपल्याला, डिस्टन्स ए बी आपण काढलं, डिस्टन्स डी काढला. या आधीच्या पण प्रॅक्टिस सेटमध्ये आपण डिस्टन्स काढलेले आहेत, तर त्यानुसार तशाच प्रकारे इथे सुद्धा आपण डिस्टन्स काढली. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळेपणा जाणवला. इथे 8 मिळाले, इथे 16 मिळाले, म्हणजे ते सेम नाही आहे. त्यामुळे हे दोन लेंथ आहेत त्या कशा आहेत तर कॉन्ग्रुएंट नाही आहेत असं आपण इथे म्हटलेलं आहे. बघा पहिलं जे एक्झाम्पल आहे ते इथे आपलं झालेलं आहे. आता दुसरी पेअर जी दिली आहे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ती BC आणि AD ह्या दोन सेगमेंटची आपल्याला कंपॅरिझन करायची आहे आणि हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत की नाही ते ठरवायचे आहे. व सेगमेंट BC अँड सेगमेंट AD, BC आणि AD या दोघांची आपल्याला इथे कंपॅरिझन करायची आहे. ही कंपॅरिझन करत असताना आपण सुरुवातीला BCच्या बाबतीत विचार करूया. सेगमेंट BC म्हणजेच लेंथ BC आहे, डिस्टन्स BC असणार आहे. तर आपण डिस्टन्स BCची व्हॅल्यू काढत असताना सुरुवातीला B या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत ते पाहूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B इज इक्वल टू B चे कोऑर्डिनेट्स आहेत 5 आणि C या पॉईंटचे कोऑर्डिनेट बघूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट C इज इक्वल टू C चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत 2. सो आता आपण BC ची व्हॅल्यू काय आहे ती इथे काढू शकतो. डिस्टन्स BC काय आहे ते आपण इथे काढू शकतो. बघा सो डिस्टन्स BC इज इक्वल टू ग्रेटर नंबर 5 आहे, 5 मायनस इथे स्मॉलर नंबर 3 आहे. सो याची व्हॅल्यू मिळेल 3. 5 मायनस 2 3. सो डिस्टन्स BC इज इक्वल टू 3 ही आपल्याला BC ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपण याला इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. आता डिस्टन्स BC झालं, त्याचप्रमाणे आपल्याला दुसरं डिस्टन्स दिलेलं आहे ते म्हणजेच ADच्या बाबतीत सुद्धा आपल्याला इथे विचार करावा लागेल. AD हे डिस्टन्स काय असेल ते आधी आपण काढून घेऊया. आता बघा लेंथ AD इज इक्वल टू डिस्टन्स AD हे घेऊन आता आपण सोडवण्याची सुरुवात करूया. बघा A या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आधी आपल्याला घ्यावे लागतील. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A is equal to -3 and D, coordinates of point D is -7. Coordinates of point D is equal to -7. बघा आता जर याची कंपॅरिझन केली तर -2 हा ग्रेटर नंबर असेल का, तर नंबर लाईनवर -7 हा नंबर -3च्या लेफ्ट हँड साईडला असणार आहे. त्यामुळे -3 हा ग्रेटर नंबर आहे. सो आपण इथे ग्रेटर नंबरवरून स्मॉलर नंबर मायनस करूया आणि आपल्याला डिस्टन्स AD काय मिळते ते बघूया. डिस्टन्स AD ची व्हॅल्यू आता आपण काढणार आहोत. बघा डिस्टन्स AD इज इक्वल टू बघा काय मिळालेलं आहे तर इथे -3 -7 हे मिळताना दिसून येतील. सो इथे मायनस मायनस एकत्र येऊन प्लस होणार आहेत. -3 + 7 होतील इथे, म्हणजे 7 - 3 ची व्हॅल्यू येते आपल्याला 4 मिळताना दिसून येईल. म्हणजे डिस्टन्स AD ची व्हॅल्यू जी आहे ती येते 4 आहे असं आपण इथे म्हणू शकतो. डिस्टन्स AD इज इक्वल टू 4 असं आपल्याला इथे मिळताना दिसून येईल. आता AD ची व्हॅल्यू जर 4 असेल तर येथे आपल्याला काय म्हणता येईल तर AD आणि BC यांची जी व्हॅल्यू आहे ते वेगवेगळ्या मिळालेल्या इथे दिसून येतात. बघा ह्याला आपण सेगमेंट इक्वेशन नंबर 2 दिलेलं आहे. इथे आपण असं म्हणू शकतो की फ्रॉम 1 and 2 दोज सेगमेंट्स सेगमेंट्स बघा कोणकोणते आहेत, BC आणि AD ह्या सेगमेंट्स सेम नाही आहेत असं म्हणू शकतो. फ्रॉम 1 and 2 1 and 2 आपण काय म्हणू शकतो तर सेगमेंट AD आणि सेगमेंट BC ह्या सेम नाही आहेत. सेगमेंट AD आपली पहिली BC आहे, BC इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AD असं इथे आपण म्हणू शकतो. बघा इथे आपण काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे आणि इथे आपण म्हटलेलं आहे सेगमेंट BC आणि AD या दोन सेगमेंट सेम नाही. तिथे आपण काय केलेलं आहे तर पहिल्यांदा BC या सेगमेंटचे
डिस्टन्स बी आणि सी पॉईंटमधले डिस्टन्स काढलेले आहेत. त्यानंतर एडी मधले पण डिस्टन्स काढून घेतले. बीसीचे डिस्टन्स आपल्याला मिळालेले आहे 3 युनिट्स आणि एडीचे डिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे 4 युनिट. आता त्यामुळे हे दोन ज्या सेगमेंट्स आहेत त्या दोन सेगमेंट्स सेम नाही आहेत असं इथे म्हणू शकतो. त्यामुळे आपण शेवटला वाक्य लिहिणार आहोत, सेगमेंट बी सी अँड सेगमेंट एडी आर नॉट कॉन्ग्रुएंट असं इथे आपण म्हणणार आहोत. बघा, देअरफॉर सेगमेंट बी सी and segment AD are not congruent. असं इथे आपण म्हणू शकतो. म्हणजेच बघा, पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, तर ह्या दोन सेगमेंट आहेत तर नॉट कॉन्ग्रुएंट आहेत. दुसऱ्या पण एक्झाम्पलमध्ये आपल्याला थोडं वेगवेगळेपणा जाणवला म्हणून आपण ह्या सुद्धा इथे नॉट कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण इथे म्हणलेलं आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल आहे ते इथे सोडवणार. थर्ड एक्झाम्पलमध्ये बघा, आपल्याला दिलेले जे सेगमेंट्स आहेत त्या कोणकोणते आहेत, तर सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी. बघा, थर्ड एक्झाम्पल आहे सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी. बघा, बी आणि एडी यांची आपल्याला कंपॅरिझन करायची आहे. ह्या कॉन्ग्रुएंट आहेत की नाही ते आपल्याला इथे ठरवायचं आहे. मग ठरवत असताना सुरुवातीला आपण सेगमेंट बी म्हणजेच डिस्टन्स बी आहे हे आपण घेऊन इथे सोडवण्याची सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला हे सोडवत असताना आपल्याला बी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत ते आपल्याला इथे घ्यावे लागतील. बी चे कोऑर्डिनेट्स आहेत 5. तत्पूर्वी आपण थोडी इथे वाक्यरचना करूया. लेंथ बीई इज इक्वल टू डिस्टन्स बीई असं इथे आधी आपल्याला म्हणावं लागेल, डिस्टन्स बीई. आता कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी हे आपल्याला घ्यावे लागतील. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी इज इक्वल टू कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी जर आपण चेक केलं तर इथे 5 आहेत असं आपल्याला इथे दिसून येते. सो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी इज इक्वल टू 5 आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ई पण घ्यावे लागतील आपल्याला. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ई इज इक्वल टू, बघा, ई चे कोऑर्डिनेट्स आपण इथे लिहून घेऊया म्हणजे याचे डिस्टन्स काढणं आपल्याला सोपं जाईल. ई चे कोऑर्डिनेट्स आहेत 9. सो इथे 9 घेतलेले आहेत आपण. आता ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर जो आहे तो मायनस करायचा आहे आपल्याला. डिस्टन्स बी काढत असताना डिस्टन्स बी इज इक्वल टू, ग्रेटर नंबर इथे 9 आहे, 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. सो डिस्टन्स बीची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळालेली इथे दिसून येते. डिस्टन्स बी इज इक्वल टू 4. आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊ. स्टेटमेंट 1 आहे. त्यानंतर बघा, दुसरी सेगमेंट आहे ती म्हणजेच एडी. तसेच बघा, लेंथ एडी इज इक्वल टू डिस्टन्स एडी. आता आपल्याला ए चे कोऑर्डिनेट्स घ्यावे लागतील. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए इज इक्वल टू, ए या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बघा काय आहेत, इथे -3 आहेत. सो इथे आपण -3 घेतलं. आणि डी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बघा, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट डी इज इक्वल टू, डी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बघा काय आहेत, तर -7 आहेत इथे. तर हे -7 आपण येथे घेतलेले आहेत. आणि आपण आता ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करणार आहोत. येथे ग्रेटर नंबर -3 हा आहे, -7 हा स्मॉलर नंबर आहे. सो डिस्टन्स एडी इज इक्वल टू -3 मायनस -7 इज इक्वल टू, बघा, मायनस मायनस साईन एकत्र आल्यावर प्लस झालं आहे. -3 प्लस 7, 7 - 3 झालं आहे. 7 - 3 ची व्हॅल्यू येते आपल्याला 4 मिळताना दिसून येईल. म्हणजे डिस्टन्स एडीची व्हॅल्यू आपल्याला इथे 4 आहे हे इथे दिसून येते. डिस्टन्स एडी इज इक्वल टू 4 युनिट्स. आता ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलेलं आहे. हे स्टेटमेंट सेकंड आहे. बघा, आता निरीक्षण केलं तर स्टेटमेंट 1 आहे आणि स्टेटमेंट सेकंड आहे. दोन्हींचं पण निरीक्षण केलं तर त्याची राईट हँड साईड जी आहे ती सेम आहे. 4 4 दोन्ही ठिकाणी दिसत आहे. त्यावरून आपण असं म्हणू शकतो बीचं मेजरमेंट आणि एडीचं मेजरमेंट जे आहे, डिस्टन्स आहे, ते इथे सेम आहे असं इथे म्हणू शकतो. फ्रॉम 1 and 2, बघा, डिस्टन्स बी is equal to distance AD.
असं आपल्याला इथे मिळताना दिसून येतं. देअरफॉर बघा लेंथ बीई इज कॉन्ग्रुएंट टू लेंथ एडी असं आपण इथे म्हणू शकतो. लेंथ बीई आणि लेंथ एडी ह्या दोन लेंथ कॉन्ग्रुएंट आहेत असं इथे म्हणू शकतो. त्यामुळे आपण असं म्हणू देअरफॉर सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी आर कॉन्ग्रुएंट. सेगमेंट बी अँड सेगमेंट एडी आर कॉन्ग्रुएंट असं इथे आपण म्हणू शकतो. बघा इथे आपलं हे तिसरं जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये आपल्याला ह्या ज्या सेगमेंट्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला इथे मिळालेलं आहे. याच्या आधीची जी एक्झाम्पल्स होती त्या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला या दोन्ही ज्या पेअर दिलेल्या होत्या त्या नॉट कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला इथे म्हटलेलं होतं. बघा इथे आपण काय केलं, बीचं मेजरमेंट काढलं, बीचं मेजरमेंट आपल्याला 4 युनिट मिळालं. तसंच एडीचं मेजरमेंट काढलं, एडीचं मेजरमेंट सुद्धा आपल्याला 4 युनिट मिळालं. त्यामुळे आपण काय केलं, एडी आणि बी या दोन सेगमेंट आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हटलेलं आहे. तर बघा पहिला जो क्वेश्चन होता प्रॅक्टिस सेटमधला तो इथे आपला सोडवून झालेला आहे. तर क्वेश्चन 2 जो आहे तो आहे पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. इफ ए बी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर्स 8 युनिट्स दिलेलं आहे, देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम. आपल्याला ए एमची लेंथ इथे आपल्याला काय आहे ती इथे मेजर करायची आहे. आता इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे, गिवन काय काय आहे ते आता इथे आपण पाहूया. बघा इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर ए बी इज इक्वल टू 8 units, okay, and M is midpoint. M is midpoint of AB. हे आपल्याला इथे दिलेलं आहे. यावरून आपल्याला एमचं मेजरमेंट काढायचं. एम हा जर मिड पॉईंट असेल तर बघा ए बीच्या हाफ मेजरमेंट एमचं असणार आहे. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो एम इज इक्वल टू 1/2 इंटू ए बी, 1/2 इंटू ए बी. बघा इथे आपल्याला ए बीची व्हॅल्यू इथे काढता येऊ शकते. एम इज इक्वल टू 1/2 इंटू ए बीचं मेजरमेंट आपण इथे 8 घेतलेलं आहे. सो 8 घेतलं. देअरफॉर एम इज इक्वल टू 1/2, 8चे हाफ केले तर इथे आपल्याला 4 मिळतील. म्हणजे एमचं मेजरमेंट आहे ते 4 युनिट्स आहे असं इथे आपल्याला सोडून सांगता येऊ शकतं. बघा इथे काय दिलेलं आहे आपल्याला, इथे जो गुणधर्म आहे, नियम आहे, तो इथे माहीत असणं गरजेचं आहे. प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचं आहे. जर एम हा मिड पॉईंट असेल तर सेगमेंट ए बीच्या निम्म माप एमचं असणार आहे. म्हणजेच काय, तर ए बीचं 8 आहे तर एमचं मेजरमेंट जे आहे ते 4 युनिट्स असणं इथे गरजेचं आहे. हे आपल्याला इथे सांगता आलं पाहिजे, त्याचबरोबर सोडवता सुद्धा आलं पाहिजे. बघा अशा प्रकारे हे आपण इथे सोडवलेलं आहे. आता याच्यातलंच आपण पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो इथे सोडवणार आहोत. बघा थर्ड क्वेश्चन आहे तो, पॉईंट पी इज मिड पॉईंट ऑफ सी डी. इफ सी पी इज इक्वल टू 2.5 देन फाइंड सी डी. बघा इथे आपल्याला पी हा मिड पॉईंट आहे असं दिलेलं आहे. त्यानंतर सी पीचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला सी डीचं मेजरमेंट करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जसं दिलं होतं त्याच्याबरोबर विरुद्ध हे उदाहरण आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला पूर्ण सेगमेंटचं मेजरमेंट दिलं होतं आणि मिड पॉईंटवरून त्याच्या निम्म आपल्याला इथे काढायचं होतं. इथे आपल्याला अर्ध माप दिलं आहे, त्यावरून पूर्ण माप इथे काढायचं आहे. बघा आता इथे आपण कसं सोडवणार आहोत. तर इथे आपल्याला दिलेलं काय काय आहे, तर बघा सी पी इज इक्वल टू 2.5 आणि अजून काय दिलेलं आहे तर अँड एम पॉईंट पी इज मिड पॉईंट ऑफ सी डी अँड पी इज मिड पॉईंट ऑफ पी हा मिड पॉईंट आहे सीडीचा असं इथे आपल्याला दिलेलं आहे. त्यावरून आपण काय करू शकतो, तर सीडीचं जे मेजरमेंट असणार आहे याच्या डबल असणार आहे. देअरफॉर सीडी इज इक्वल टू 2 इंटू सीपी. बघा 2 इंटू सीपी असं आपल्याला इथे घेता येऊ शकतो. बघा देअरफॉर सीडी इज इक्वल टू 2 इंटू, बघा आता सीपीचं मेजरमेंट आहे 2.5, 2 इंटू 2.5. बघा देअरफॉर सीडी इज इक्वल टू 2 इंटू 2.5 चं मेजरमेंट 2.5चे डबल केलं तर ते आपल्याला 5 हे मिळताना दिसून येतील. त्यामुळे आपल्याला सीडीचं जे काय मेजरमेंट आहे ते 5 युनिट्स हे एवढं मिळताना दिसून येईल. देअरफॉर लेंथ सीडी इज इक्वल टू 5 युनिट्स असं आपण इथे म्हणू शकतो. बघा इथे आपल्याला जे एक्झाम्पल दिलं होतं त्यामध्ये पहिल्याप्रमाणेच इथे मिड पॉईंट दिलेला होता. मिड पॉईंटवरून आपल्याला निम्म्यापर्यंतचं माप दिलं होतं, म्हणजे सीपीचं मेजरमेंट दिलं होतं, त्यावरून सीडीचं मेजरमेंट काढायचं होतं. आपण इथे काय केलं आहे, तर सीपीचं मेजरमेंटचे डबल केल्यावर सीडीचं मेजरमेंट आपल्याला इथे मिळालं आहे. तर ह्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं होतं, तर पूर्ण सेगमेंट दिली होती. त्या सेगमेंटवरून मिड पॉईंट
दिलं होतं, मिड पॉईंट पर्यंत मेजरमेंट आपल्याला विचारलेलं होतं. मिड पॉईंट पर्यंत मेजरमेंट म्हणजे पूर्ण सेगमेंटच्या निम्म माप असणार आहे ते मिड पॉईंट पर्यंत. ते आपल्याला एमचं मेजरमेंट आहे ते 4 मिळालं आणि इथे सीडीचं मेजरमेंट आहे ते 5 युनिट्स एवढं मिळालेलं आहे. आपला जो तिसरा क्वेश्चन आहे तो पण इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. क्वेश्चन 4 मध्ये बघा, इफ segment AB is equal to 5 centimeters, BP is equal to 2 centimeters and AP is equal to 3.4 centimeters, then compare the segments. आता इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. ABचं मेजरमेंट दिलेलं आहे. AB is equal to 5 centimeters हे दिलेलं आहे. त्याचबरोबर BPचं मेजरमेंट दिलेलं आहे 2 centimeters आणि APचं मेजरमेंट दिलेलं आहे 3.4 सेंटीमीटर्स एवढं मेजरमेंट दिलेलं आहे. आता ह्या मेजरमेंटवरून आपल्याला इथे या सेगमेंटची कंपॅरिझन करायचं आहे. आता कंपेअर करत असताना बघा, आता कंपेअर करत असताना 5 इज ग्रेटर नंबर, त्यानंतर बघा डिसेंडिंग ऑर्डरने लिहिलं तर 5, त्यानंतर 3.4, त्यानंतर 2 येईल. डिसेंडिंग ऑर्डरने लिहित असताना पहिली मोठी संख्या बघा 5 येईल, म्हणजे 5 इज ग्रेटर नंबर म्हणजे 5 सेंटीमीटर्स इज ग्रेटर दॅन 3.4 सेंटीमीटर्स अँड 3.4 सेंटीमीटर्स इज ग्रेटर दॅन 2 सेंटीमीटर्स. बघा आपण हे मेजरमेंट त्याचे आहेत ना, त्याची कंपॅरिझन केलेली आहे. सो आपण ह्याची आता सेगमेंटची कंपॅरिझन करूया. 5 सेंटीमीटरची सेगमेंट आहे AB. सो सेगमेंट AB इज ग्रेटर दॅन सेगमेंट बघा 3.4 ची कोणती आहे तर AP आहे. ग्रेटर दॅन सेगमेंट AP इज ग्रेटर दॅन सेगमेंट बघा 2 सेंटीमीटरची सेगमेंट BP आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला सेगमेंटची कंपॅरिझन करता येऊ शकते. सेगमेंट AB ही सगळ्यात मोठी सेगमेंट आहे, त्यापेक्षा लहान AP आहे आणि त्यापेक्षा लहान सेगमेंट BP ही सगळ्यात लहान सेगमेंट आहे असं आपण इथे म्हणू शकतो. बघा हे एवढंसं एक्झाम्पल आहे, हे आपल्या इथे सोडून झालेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 5 बघा, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला इथे एक डायग्राम दिलेली आहे, त्यावरून आपल्याला काही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. बघा पहिला क्वेश्चन काय, राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ द रे RP. RP या रेचा आपल्याला ऑपोजिट रे लिहायचा आहे. बघा RP हा रे कुठून इथून स्टार्ट झालेला आहे आणि इकडे जात आहे, तर त्याच्या ऑपोजिट साईड म्हणजे इकडे जाणारा रे. आता इकडे जाणारे रे कोणकोणते आहेत तर बघा, यामध्ये पहिला म्हणजे रे कोणता आहे तर RS हा रे आपल्याला इथे म्हणता येऊ शकतो. दुसरा रे म्हणजे RT हा सुद्धा इथे रे आहे दुसरा, की जो ऑपोजिट रे आहे रे RP साठी. सो आपण असं म्हणू शकतो रे RS अँड रे RT are the rays opposite to ray RP. बघा RP या रेला आपल्याला 2 रे अपोजिट रे असे आहेत असं म्हणता येऊ शकतो. रे ऍक्च्युली एकच आहे तो, पण त्याच्यावर 2 आपल्याला पॉईंट घेतलेले असल्यामुळे त्याचं 2 प्रकारे आपण नाव घेऊ शकतो. RS किंवा RT हे रे आहेत ते काय आहेत तर RP ला अपोजिट रे आहेत असं इथे आपण म्हणू शकतो. बघा हा जो पहिला क्वेश्चन आहे तो इथे सोडून झालेला आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. यांचा आपल्याला PQ आणि RP यांचा इंटरसेक्शन सेट लिहायचा आहे. बघा इंटरसेक्शन ऑफ सेट्स आपण सेट या युनिटमध्ये पाहिलेला आहे पार्ट 1 मध्ये. बघा PQ हा रे इथून सुरू झाला आणि इकडे गेला आहे, त्याचबरोबर RP हा रे आहे तो इथून स्टार्ट झाला आहे आणि इकडे गेला आहे. बघा RP या रे मध्ये PQ अंतर्भूत झालेला आहे, आतमध्ये आहे. RP या रे मध्ये PQ आहे. सो आपण इथे म्हणू शकतो PQ हा जो रे आहे तो इंटरसेक्शन सेट आहे असं आपण इथे म्हणू शकतो. सो रे PQ is intersection set of ray PQ and ray RP. बघा RP आणि PQ यांचा इंटरसेक्शन सेट जो आहे तो PQ हा रे आहे असं इथे आपण म्हणू शकतो. बघा इथे दुसराही क्वेश्चन आपला सोडून झालेला आहे. टोटल 7 क्वेश्चन आहे, त्यामध्ये आपण तिसरा क्वेश्चन लगेच सोडूया. थर्ड क्वेश्चन बघा, राईट द युनियन सेट ऑफ सेगमेंट PQ अँड सेगमेंट QR. आपल्याला युनियन सेट लिहायचा आहे. PQ आणि QR याचा युनियन सेट लिहायचा आहे. बघा QR हाच युनियन सेट असेल, कारण यामध्ये QR या सेटमध्ये हे सगळे PR पण आहे, PQ पण आहे, QR सुद्धा आहे असं इथे दिसून येते. हे तिन्ही सेगमेंट यामध्ये आहेत. सो आपण इथे असं म्हणू शकतो की सेगमेंट QR is a union set of segment QR
is union set of segment PQ and segment QR. बघा PQ अँड QR हे दोन्ही QR मध्ये समाविष्ट झालेले दिसून येतात. सो आपण इथे म्हणू शकतो QR हाच युनियन सेट असेल PQ आणि QRचा. बघा इथे तिसरा क्वेश्चन सुद्धा सोडून झालेला आहे. चौथा क्वेश्चन आहे स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट QR इज अ सबसेट. आता QR हा सबसेट आहे असे येथे आपल्याला रेज लिहायला सांगितलेले आहेत. तर हे रेज लिहित असताना आपल्याला बघा कोणकोणते रेज येथे दिसत आहेत की ज्यांचे QR हा सबसेट आहे. बघा QR हा रे QPचा पण सबसेट आहे, QRचा सबसेट आहे, QSचा सबसेट आहे, त्याचबरोबर QTचा सुद्धा सबसेट आहे. त्याचबरोबर बघा रे हा सबसेट सेगमेंट QRचा विचार करतोय आपण QR. त्यानंतर बघा TSचा पण आहे, TRचा आहे, TPचा आहे आणि रे TQचा सुद्धा येथे हा सबसेट आहे असे येथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. बघा आपण येथे याचं उत्तर लिहिताना असं लिहिणार आहोत सेगमेंट QR इज अ सबसेट ऑफ सेगमेंट QR is a subset of. बघा इथे आपल्याला दिसत आहे ते सगळेच रे आहेत कारण QR हे सगळ्यांमध्ये असणार आहे. इथे बघा TS जरी म्हटला रे तरी हा रे पुढे वाढल्यामुळे इथे आपल्याला या रे मध्ये QR इथे आहे तसं इथे सेगमेंट QR आहे असं इथे आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर बघा कोणताही रे आपण म्हटला तरी इथे आता त्यामध्ये QR समाविष्ट झालेला इथे दिसून येईल. बघा पहिला आपण रे म्हणू कोणता QR हा स्वतःच रे आपण म्हणू शकतो रे QR. त्यानंतर रे QS, त्याचबरोबर रे QT हा म्हणू शकतो. त्याचबरोबर रे आपला रे इथे आपण TR हा सुद्धा म्हणू शकतो किंवा TQ सुद्धा म्हणू शकतो अँड रे TQ हे आपण इथे रे लिहिलेले आहेत. बघा या रे मध्ये सगळ्या रेचा हा सेगमेंट QR हा इथे सबसेट आहे असे इथे आपण म्हणू शकतो. बघा इथे आपण काय काय म्हटलेलं रे सेगमेंट QR इज सबसेट ऑफ रे QR मध्ये तो समाविष्ट झालेला आहे. त्याचबरोबर QS आहे, QS मध्ये सुद्धा QR हा समाविष्ट झालेला आहे रे. त्याचबरोबर रे QT आहे त्यामध्ये सुद्धा समाविष्ट झालेला आहे, TQ मध्ये सुद्धा आहे. अजून सुद्धा आपल्याला लिहिता येऊ शकतात SQ आहे, RQ आहे हे सुद्धा लिहिता येऊ शकतात. परंतु आपण एवढेच लिहिलेले आहेत, ते पण 4 लिहिलेले आहेत. तर ह्या सगळ्या रेजचा सेगमेंट QR हा सबसेट आहे असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. बघा चौथं जे एक्झाम्पल आहे तेही आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेलं आहे. इथे पाचवा प्रॉब्लेम जो आहे तो बघा पाचवं माहिती आहे राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉईंट R. आता R या पॉईंट पासून स्टार्ट होणारे आपल्याला इथे रेज लिहायचे आहेत, ऑपोजिट रेज लिहायचे आहेत. बघा इथे RP अँड RS हा इथे आपण ही पेअर इथे लिहू शकतो की जी कॉमन एंड पॉईंट R ने असलेली आपल्याला इथे पेअर दिसत आहे. मग रे बघा पहिला कोणता आहे RP, रे RP अँड रे RS हा इकडून RP येतो या बाजूला जातोय आणि RS आहे तो इकडे जातोय असं आपल्याला दिसून येते. RS इज द पेअर ऑफ ऑपोजिट रेज with common end point R. पॉइंट R हे आपल्याला RP आणि RS हे दोन रेज आपल्याला दिसत आहेत. ही पेअर दिसत आहे ऑपोजिट रेजची की ज्यांचा कॉमन एंड पॉईंट आहे की ज्यांचा कॉमन एंड पॉईंट R आहे असं आपल्याला इथे म्हणता येऊ शकतं. बघा पाचवं जे एक्झाम्पल आहे ह्या डायग्रामवरून सोडवायचं होतं ते सुद्धा आपल्या इथे सोडून झालेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट S. आता S या पॉईंट पासून स्टार्ट होणार आहे आपल्याला रेज दोन अपोजिट रेज शोधायचे आहेत. बघा एक इकडे जाणार आहे, एक ह्या बाजूला येणार. बघा इकडे येणार ST रे ST असेल आणि इकडे जाणार रे SR. आता रे SR मध्ये आपल्याला हे सगळे SP SQ हे सगळे अंतर्भूत झालेले इथे दिसून येतात. म्हणजेच आपण हे काय म्हणणार आहोत तर रे ST अँड रे SR आर द टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट S. रे ST and ray SR are
two rays with common endpoint S, with common endpoint S. व एस पासून स्टार्ट होणार आहे. येथे आपल्याला दोन आपण रेज म्हटलेले आहेत, एस टी अँड एस आर हे दोन रेज आहेत. बघा यातला आपला आपण आता 7वं एक्झाम्पल सोडूया. बघा आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. आता आपल्याला एस पी आणि एस टी या दोन रेचा इंटरसेक्शन सेट लिहायचा आहे. एस पी हा जो रे आहे तो इथून स्टार्ट झाला इकडे गेला आणि एस टी हा जो रे आहे तो इकडून स्टार्ट होऊन इकडे गेला. बघा इंटरसेक्शन सेटमध्ये आपल्याला फक्त पॉईंट एस हा इथे दिसत आहे. बघा इंटरसेक्शन मध्ये एस पी हा रे इकडून इकडे गेला, एस टी हा इकडून इथे गेला. त्यामध्ये आपल्याला फक्त पॉईंट एस हाच इंटरसेक्शन सेटमध्ये आपल्याला दिसत आहे असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणून आपण इथे असं म्हणणार आहोत द इंटरसेक्शन सेट ऑफ द इंटरसेक्शन ऑफ रे एस पी and ray ST is point S. पॉइंट एस हा पॉइंट हा एस हाच एक कॉमन पॉइंट आहे दोन्हींमध्ये. बघा एस पी हा रे मी दाखवल्याप्रमाणे कसा होता, इकडून ह्या बाजूला एस पी हा इकडून इकडे गेला, एस टी हा इकडेच गेला. याच्यामध्ये कॉमन पॉइंट एस हाच एक आहे. त्यामुळे आपण इथे म्हटलेला आहे याचा इंटरसेक्शन आहे तो पॉइंट एस हा आहे असं आपण इथे म्हटलेलं आहे. बघा हे आपलं इथे प्रॅक्टिस सेट मधला हा जो क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 5, तो आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. आपण आता 6th क्वेश्चन कडे आता इथे वळणार आहोत. पुढचा बघा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर. आपल्याला इथे एक फिगर दिलेला आहे, त्या फिगरचा हेल्प घेऊन आपल्याला इथे काही क्वेश्चन्स केलेले आहेत. त्या क्वेश्चन्सचा आपल्याला आन्सर इथे द्यायचा आहे. बघा पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे स्टेट द पॉइंट्स विच आर इक्वी डिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. बी या पॉइंट पासून सेम डिस्टन्सवर कोणकोणते पॉइंट आहेत. बघा आता येथे विचार केला तर बघा बी पासून 2 युनिट्स अंतरावर सी हा पॉइंट आहे, बी पासून 2 युनिट्स अंतरावर ए हा पॉइंट आहे. म्हणजे ए आणि सी हे दोन जे पॉइंट्स आहेत ते बी पासून सेम डिस्टन्सवर आहेत. 2 युनिट एवढ्या डिस्टन्सवर आहेत असं इथे आपल्याला दिसून येत आहे. अजून काही पॉइंट्स असतील तर ते आपण शोधूया, परंतु 2 युनिट्स डिस्टन्सवर एवढे जे पॉइंट्स दिसतात ते आधी आपण लिहूया. पॉइंट सी अँड पॉइंट A are equidistant from point B असं इथे आपण म्हणू शकतो. आता यांचे किती डिस्टंट अंतरावर आहेत तर इथे आपण लिहूया as both the points are at a distance of 2 units at the distance of 2 units. बघा इकडे सी हा पॉइंट 2 युनिट्स अंतरावर आहे, त्याचबरोबर बीच्या या बाजूला ए हा पॉइंट सुद्धा 2 युनिट्स एवढ्या अंतरावर आहे असं दिसून येते फ्रॉम बी. बघा हे आपल्याला एक पेअर मिळाली कोणती, सी आणि ए या पॉइंटची, की जे सेम डिस्टन्सवर आहेत. आता त्याचबरोबर बघा आता डी हा पॉइंट बघा 1 2 3 4 युनिट अंतरावर आहे. त्याचबरोबर या साईडला बघा 4 युनिटवर आपल्याला पी हा पॉइंट आहे असं इथे दिसून येते. पी आणि डी हे सुद्धा बी या पॉइंट पासून इक्विडिस्टंट अंतरावर आहेत असं आपल्याला इथे म्हणता येऊ शकतं. त्याचबरोबर बघा म्हणजेच ऑल्सो पॉइंट D and point P are at equidistant from point B. As both of the points
आर ॲट बघा 4 युनिट्स अंतरावर आहेत. 1 2 3 4 एवढ्या युनिट अंतरावर डी हा पॉईंट आहे. त्याचबरोबर पी हा सुद्धा पॉईंट 4 युनिट अंतरावर आहे असे ते आपल्याला म्हणता येऊ शकतं. ॲट ए डिस्टन्स ऑफ 4 युनिट्स फ्रॉम बी पासून 4 युनिट्स अंतरावर हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत हे आपल्याला इथे दिसून येते. बघा आपण जर हे एक्झाम्पल विचार केला त्यामध्ये काय सांगितलं होतं, स्टेट द पॉईंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट बी. आता इक्विडिस्टंट कोणकोणते आहेत, बी पासून बघा इथे आपण राईट हँड साईडला बघितलं तर 2 युनिट्स अंतरावर सी हा पॉईंट आहे. लेफ्ट हँड साईडला बघितलं तर 2 युनिट्स अंतरावर ए हा पॉईंट आहे. त्यामुळे हे आपण लिहिलेले आहेत, ए हा पॉईंट, ए आणि सी हे पॉईंट इथे लिहिलेले आहेत. त्याचबरोबर 4 युनिट्स अंतरावर राईट हँड साईडला डी हा पॉईंट आहे. लेफ्ट हँड साईडचा विचार केला तर पी हा पॉईंट 4 युनिट अंतरावर आहे, ते सुद्धा आपण इथे लिहिलेले आहे. बघा या डायग्रामवरून जे आपल्याला क्वेश्चन सोडवायचे होते त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे तो इथे आपला सोडून झाला आहे. सेकंड क्वेश्चन आहे, राईट द पेअर ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट क्यू. पहिला जसा क्वेश्चन होता त्याचप्रमाणे हा सुद्धा क्वेश्चन आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला इक्विडिस्टंट पॉईंट काढायचे आहेत फ्रॉम पॉईंट क्यू. आता पॉईंट क्यू हा इथे पॉईंट आहे. बघा लेफ्ट हँड साईडला 1 युनिट अंतरावर यू हा पॉईंट आहे. राईट हँड साईडला 1 युनिट अंतरावर एल हा पॉईंट आहे. बघा त्यानंतर लेफ्ट हँड साईडला 2 युनिट अंतरावर आर हा पॉईंट आहे आणि राईट हँड साईडला 2 युनिट अंतरावर पी हा पॉईंट आहे. ह्या पेअर आपल्याला मिळू शकतात. बघा इक्विडिस्टंट यू, पॉईंट यू आणि पॉईंट एल ही एक पेअर मिळेल आणि दुसरी पेअर म्हणजेच कोणती आहे तर पॉईंट आर आणि पॉईंट पी हे सुद्धा इक्विडिस्टंट आहेत असं आपल्याला इथे म्हणता येऊ शकतं. बघा त्यानुसार आपण इथे लिहूया. बघा 1 युनिट अंतरावर यू आणि एल हे आहेत. सो आपण इथे म्हणू शकतो पॉईंट एल अँड पॉईंट यू and point U is a pair of points equidistant from point Q. As both of the points are at the same distance of 1 unit from point Q. बघा यू आणि एल हे दोन जे पॉईंट आहेत ते 1 युनिट डिस्टन्सवर आहेत, इक्विडिस्टंट आहेत हे दोन्ही पॉईंट. तर ही एक पेअर लिहिली आपण. दुसरी पेअर मग चर्चा केल्याप्रमाणेच आर अँड पी हे दोन्ही जे पॉईंट आहेत ते 2 युनिट्स अंतरावर आहेत, म्हणजे हे सुद्धा इक्विडिस्टंट आहेत असं आपल्याला इथे म्हणता येऊ शकतं. ऑल्सो पॉईंट आर अँड पॉईंट पी इज अ पेअर ऑफ points equidistant from point Q. As both of the points are at the same distance of 2 units from point Q. बघा Q या पॉईंट पासून 2 युनिट्स डिस्टन्सवर हे दोन पॉईंट आहेत असं आपल्याला इथे दिसून येते. बघा पहिल्यामध्ये आपल्याला 1 युनिट डिस्टन्सवर हे दोन पॉईंट दिसले. क्यू पासून 1 युनिट डिस्टन्सवर यू आहे, त्याचबरोबर इकडे 1 युनिट डिस्टन्सवर एल हा पॉईंट आहे. त्याचबरोबर क्यू पासून 2 युनिट डिस्टन्सवर आर हा पॉईंट आहे आणि राईट हँड साईडला 2 युनिट डिस्टन्सवर पी हा पॉईंट आहे. असे आपल्याला इथे दोन पेअर्स इथे मिळालेले इथे दिसून येतात. बघा हा जो क्वेश्चन आहे दुसरा तोही आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. थर्ड क्वेश्चन आहे, यामध्ये आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहेत. डिस्टन्स यू व्ही
डिस्टन्स PC, डिस्टन्स VB आणि डिस्टन्स UL यांची आपल्याला डिस्टन्स काय असतील ते इथे कॅल्क्युलेट करायचे आहेत. तरी कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला इथे ती जी लाईन दिली होती त्या लाईननुसारच इथे सोडवायचं आहे. बघा पहिला आपण डिस्टन्स UV जे आहे ते इथे कॅल्क्युलेट करणार आहोत. बघा डिस्टन्स UV कॅल्क्युलेट करत असताना सुरुवातीला आपल्याला U या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स घ्यावे लागतील. डिस्टन्स UV हे फाइंड आउट करत असताना आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट U चे असतील ते आपल्याला घ्यावे लागतील. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट U इज इक्वल टू, बघा U या पॉईंटचे कोऑर्डिनेट कोणते दिलेले आहेत तर येथे -4 आहे, इथे -5 असणार आहे, पुढे -6 आहे. बघा -4च्या पुढे 1 युनिट -5 असणार आहे. इथे U चे कोऑर्डिनेट आपल्याला इथे मिळालेले आहेत. -5 हे मिळालेले आपल्याला इथे दिसून येतात. आता आपण पुढच्या पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळवूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट V. V चे कोऑर्डिनेट्स आपल्याला इथे बघावे लागतील. V चे 4च्या पुढे 1 युनिट आहे म्हणजेच 5 असणार आहे. इथे +5 +5 असणार आहेत. आता याच्यामध्ये कंपॅरिझन केली तर आपल्याला +5 जे आहेत ते ग्रेटर नंबर आहेत. सो डिस्टन्स UV ची व्हॅल्यू आपण काढूया. डिस्टन्स UV इज इक्वल टू 5 -5 हे 5 मधून हे 5 मायनस केले, हे मायनस एकत्र येऊन प्लस होणार आहेत म्हणजेच 5 + 5 होणार. 5 + 5 ची व्हॅल्यू आपल्याला इथे 10 मिळून येईल. म्हणजेच डिस्टन्स UV ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 10 युनिट्स एवढे आपल्याला मिळताना दिसून येईल. बघा यातील पहिलं जे एक्झाम्पल होतं डिस्टन्स UV ची व्हॅल्यू काढायची होती ती आपण डिस्टन्स UV ची व्हॅल्यू जी आहे ती इथे काढलेली आहे 10 युनिट्स. बघा त्यानंतर आपल्याला डिस्टन्स PC ची व्हॅल्यू काढायची आहे. डिस्टन्स PC काय असेल ते आपण पाहूया. डिस्टन्स PC काढत असताना P या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स घ्यावे लागतील. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P. P या पॉईंटचे जर कोऑर्डिनेट्स आपण बघितले तर इथे आपल्याला P या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स -2 हे मिळताना दिसून येतात. तर -2 घेतलेत आणि C या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण घेऊया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट C या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बघा काय आहेत तर इथे पाहिलं तर C या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 4. सो 4 हा ग्रेटर नंबर आहे. सो 4 मधून -2 आपण मायनस करणार आहोत. बघा मग डिस्टन्स PC इज इक्वल टू 4 -2. हे सुद्धा मायनस एकत्र आले ते प्लस होणार आहेत. 4 + 2 होतील म्हणजे 6. ही आपल्याला डिस्टन्स PC ची व्हॅल्यू मिळताना दिसून येईल. म्हणजे डिस्टन्स PC ची व्हॅल्यू आपल्याला 6 युनिट्स एवढी मिळताना दिसून येते. बघा यामध्ये आपण डिस्टन्स UV ची व्हॅल्यू काढलेली आहे, डिस्टन्स PC ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता यानंतर आपल्याला डिस्टन्स VB ची व्हॅल्यू जी आहे ती काढायची आहे. डिस्टन्स VB. बघा डिस्टन्स VB ची व्हॅल्यू काढत असताना कोऑर्डिनेट्स आपण V या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत ते बघूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट V इज इक्वल टू, बघा कोऑर्डिनेट्स V चे कोणते आहेत तर 4च्या पुढे 1 युनिट आहे म्हणजेच 5 हे आपल्याला इथे V चे कोऑर्डिनेट्स मिळून येतील. त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B. B या पॉईंटचे जर कोऑर्डिनेट्स बघितले तर आपल्याला 2 हे मिळताना दिसून येतील. +2 आहेत हे. 5 आणि 2 यांची कंपॅरिझन केली तर 5 हे मोठे आहेत असं आपल्याला इथे दिसून येते. मग त्यानुसार आपण इथे हे सोडूया. बघा डिस्टन्स VB इज इक्वल टू ग्रेटर नंबरवरून स्मॉलर नंबर आपण मायनस केला. 5 - 2 इज इक्वल टू 3. सो डिस्टन्स VB ची व्हॅल्यू इथे आपल्याला 3 मिळताना दिसून येते. डिस्टन्स VB ची व्हॅल्यू इथे 3 मिळालेली आहे. सो आता शेवटची व्हॅल्यू राहिलेली आहे ती म्हणजे डिस्टन्स UL ची व्हॅल्यू काढायची आहे. डिस्टन्स UL ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. U या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स घ्यावे लागतील आणि L या पॉईंटचे पण कोऑर्डिनेट्स येथे घ्यावे लागतील आणि हे सोडवावं लागेल. पहा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट U
इज इक्वल टू यू या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बघा काय आहेत. तर इथे यू हा पॉईंट दिसत आहे. -2च्या पुढे 1 युनिट आहे. सो -5 असणार आहेत इथे यूचे कोऑर्डिनेट्स. यू या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले -5. त्यानंतर एल या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बघूया काय मिळतात. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट एल या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण पाहूया काय आहेत ते. तर -2च्या पुढे 1 युनिट आहे. सो -3 असतील याचे कोऑर्डिनेट्स. बघा -3 हे ग्रेटर नंबर आहे -5 पेक्षा. सो डिस्टन्स UL ची व्हॅल्यू काढत असताना -3 मधून -5 आपण मायनस करणार आहोत. डिस्टन्स UL इज इक्वल टू -3 -5. बघा काय होईल इथे मायनस मायनस एकत्र आल्यामुळे प्लस साईन होणार. -3 + 5. सो डिस्टन्स UL ची व्हॅल्यू आपल्याला 5 - 3 2 युनिट्स एवढी मिळताना इथे दिसून येईल. बघा यामध्ये आपण काय केलेलं आहे, डिस्टन्स काढत असताना येथे पहिली गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स घेणं इथे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये ग्रेटर नंबर स्मॉलर नंबर ठरवणं गरजेचं आहे आणि त्याची सबट्रॅक्शन करून आपल्याला जे आन्सर मिळेल ते त्या डिस्टन्स असणार आहे. या अशा प्रकारे आपण येथे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एकूण 4 डिस्टन्स सांगितलेले. डिस्टन्स UV येथे आपण डिस्टन्स UV काढलेला आहे. त्यानंतर डिस्टन्स PC आपल्याला सांगितलं होतं. या ठिकाणी आपण डिस्टन्स PC ची व्हॅल्यू काढलेली आहे. त्यानंतर डिस्टन्स VB ची व्हॅल्यू काढायला सांगितली होती. आपण इथे डिस्टन्स VB ची व्हॅल्यू काढलेली आहे आणि शेवटचं म्हणजे डिस्टन्स UL ची व्हॅल्यू काढायला सांगितली होती. आपण डिस्टन्स UL ची सुद्धा व्हॅल्यू इथे काढलेली आहे. आपला प्रॅक्टिस सेटमधला हा जो क्वेश्चन होता तो इथे शेवटचा क्वेश्चन होता, तोही आपला इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. तर आपला हा प्रॅक्टिस सेट पूर्णपणे सोडून झालेला आहे. आपण हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.